जय मल्हार या मालिकेचा कालचा म्हणजेच 9 डिसेंबरचा एपिसोड पाहायचा राहिला असेल तर काळजी करू नका, आम्ही या एपिसोडचे अपडेट्स देत आहोत। प्रधानजी चंदनपुरीहून परततात आणि पहिलीच भेट घेतात ती खंडोबाची। बाणाईच्या विवाहाचा घाट घातला जातोय आणि तिची चहूबाजूंनी कोंडीही होत असल्याची माहिती ते खंडेरायांना देतात। त्यावर देव खंडोबा म्हणतात की बाणूला अशा अनेक परीक्षा द्याव्याच लागतील। दुसरीकडे म्हाळसा देवीला कळते की प्रधानजी गडावर परतले आहेत, त्यामुळे त्वरित त्या प्रधानजींची भेट घेतात। प्रधानजी म्हाळसेला सांगतात की देवी बाणूचे लग्न ठरत आहे, तिच्या लग्नाला सहाय्य व्हावे म्हणून मी स्वतः तिथे गेलो होतो। हे ऐकून म्हाळसेचा आनंद गगनात मावेनासा होतो। लग्नासाठी जे सहाय्य हवे असेल ते मी करायला तयार आहे, अशा आनंदमयी शब्दात म्हाळसा देवी उत्तर देतात। तर दुसरीकडे बाणूला कळतं की आज पुणवेची रात आहे आणि तिला खंडोबाची भेट घेणं आवश्यक आहे। इथे म्हाळसा देवी आपला आनंद लतिका बरोबर व्यक्त करतात। म्हाळसा देवीच्या चेहऱ्यावरचा हा आनंदही पाहण्यासारखा होता। आणि नंतर म्हाळसा देवी लक्ष्मी देवीकडे जाऊन खंडोबाविषयी उगाच गैरसमज करून घेतल्याचं सांगतात। पण तेव्हाच देवी लक्ष्मीच्या लक्षात येतं की देवी म्हाळसाला प्रधानजींनी अर्ध सत्य सांगितलेलं आहे। आता पुढे देवी म्हाळसेला पूर्ण सत्य कळेल का? बाणूचं लग्न नक्की कोणाशी ठरतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या एपिसोडमध्ये कळेलच। या मालिकेचे पुढील अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही पाहत रहा राजश्री मराठी। सुरभी हांडे, जय मल्हारची म्हाळसा। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।